भाजपचे नेते राज्यपालांना भेटले, काय सांगाल? त्यांनी मागणी केली की ते महाविकास आघाडी सरकार चुकीच्या पद्धतीने चाललंय असा रिपोर्ट राष्ट्रपतींना द्यावा. महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षच हा चुकीच्या मार्गाने चाललेला आहे असं वारंवार मी विधानसभेत सांगितलेलं आहे की जे काही स्क्रिप्ट विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी वाचून दाखवलेली होती तिच्या सत्यता किती आहे हे पहिले तपासून बघण्याचं कारण आहे. आपण पाहिलं असेल की जिलेटिंग ज्या नागपूरहून आलेली होती, ज्याचं नागपूर कनेक्शन होतं, त्याचा अजूनपर्यंत, कारण की राज्याच्या जे पोलीस विभागाची आपण SIT लावली होती, ATSच्या माध्यमातून जी चौकशी सुरू होती, त्याच्यामध्ये या सगळ्याचं धागेदोरे त्याच्यामध्ये लागलेले होते आणि जिलेटिंगचा शोध पण तिथं लागलेला होता. हरेनला कोणी मारलं, गाडी कोणी आणून ठेवलेली होती, हे सगळे ATSला त्या ठिकाणी आलं होतं. पण आपण पाहिलं असेल की केंद्रीय तपास यंत्रणेने तातडीने हे प्रकरण आपल्याकडे घेऊन घेतलेलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने एखाद्या तपासाला हाती घेतल्यानंतर त्या केंद्रीय तपास यंत्रणेला बुलेटिंग म्हणजे मीडियाच्या समोर जाऊन झालेल्या सगळ्या चौकशीचा अहवाल पर्यायानं जनतेला कळवलं पाहिजे की नेमकं या घटनेमध्ये काय, का केंद्रीय तपास यंत्रणा सांगत नाही, याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहेत हे सांगत का नाही. आखरी केंद्रीय तपास यंत्रणेकडे तुम्ही तातडीने हे प्रकरण घेऊन नेला, त्याची कारणं काय. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये विरोधी पक्षच चुकीचं या महाराष्ट्राला वेगळ्या दिशेला घेऊन चाललेला आहे. परमवीर सिंगच्या घटनेमध्येही सुद्धा मी त्या अधिकाऱ्यांबद्दल फार काही बोलणार नाही, पण एक गोष्ट निश्चितपणे आहे की अधिकाऱ्यांनी कोणाची बावली बनू नये हा संदेश आम्ही काँग्रेसच्या वतीनं देणार. कारण की ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांना केंद्रीय सरकारचा दबाव आणून अधिकाऱ्यांना कसं वागवलं जातं, आपण आता काल देवेंद्र फडणवीसांनी रश्मी शुक्लाचा उल्लेख केला. आता या पद्धतीच्या अधिकाऱ्यांचा वापर समजा BJP करत असेल तर ही सुद्धा एक गंभीर बाब आहे. हे महाराष्ट्रासाठी पोषक नाही, भूषणावं नाही. महाराष्ट्राची बदनामी वारंवार विरोधी पक्षाच्या वतीनं जी सुरू आहे ती तातडीने थांबवली पाहिजे. जनहिताचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर विरोधी पक्षांनी भूमिका मांडली पाहिजे. आता तो त्यांचा प्रश्न मांडायचा की नाही, कारण की त्यांना सामान्याच्या प्रश्नाशी घेणं देणं नाही अशा पद्धतीची BJP वागते आहे. महागाई आज आमच्या सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल करून ठेवलेलं आहे. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे आणि हे सगळं असताना अजूनही जे लस आहे ती केंद्राकडून महाराष्ट्राला अपुरी पुरवली जाते आणि ज्या पद्धतीने ही लस आज पुरवली जाते त्याला 12 वर्ष लागणार आहे. गरिबांना तर मोफत नाही आहे. म्हणजे एकीकडे पाकिस्तानला तुम्ही लस पुरवत आहात, पाकिस्तानी धार्जनी आपण बनतात केंद्रातलं सरकार, पण महाराष्ट्राच्या आणि देशातल्या गरीब माणसाला यांच्याजवळ लस नाही अशी परिस्थिती आहे. ही जी काही मूळ प्रश्न आहेत या मूळ प्रश्नाकडून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाच्या भाजपच्या वतीनं जे सुरू आहे याला गांभीर्यानं राज्य सरकारने घ्यावं अशी भूमिका आमची राहणार. आज विरोधी पक्ष काँग्रेसला किती का मिळतो अशा स्वरूपाचा आरोप आहे. मुळात काँग्रेस याच्यावर भाष्य का करत नाही असंही त्यांचं मत आहे. आपण पाहिलं असेल की वाटा आणि जो घाटा हे फडणवीस सरकारमध्ये सगळ्या जनतेने पाहिलेला आहे. RSSला कसा वाटा पुरवला गेलेला होता, कसे RSSची लोक प्रत्येक मंत्रालयामध्ये लावली गेलेली होती. स्वतः फडणवीसच्या मंत्रालयामध्ये किती RSSची लोक होती त्याचा आकडा आम्ही सरकारला जाहीर करायला लावणार आहोत. यांना काय काय फॅसिलिटीज होत्या या सगळ्या आम्ही जाहीर करायला या सरकारला लावणार. आम्ही संध्याकाळी स्वतः माननीय मुख्यमंत्र्याला भेटून आम्ही हे सगळ्या गोष्टीचा अवगत करणार आहे. जे लोक स्वतःच भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले लोक आहेत ते आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावणं, आम्ही देश विकून काही देश चालवत नव्हतो, आम्ही देशाला उभं केलं. काँग्रेसने या देशाला एक महासत्ताक बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला, पण यांनी आता देश विकून देश चालवणारी लोक हे काँग्रेसला वाटायचं सांगत असतील तर निश्चितपणे फडणवीस सरकारमध्ये जे काही पाप झालेत ते राज्य सरकारने उघडकीस करावे. आणि काँग्रेस आता रश्मी शुक्लाचं नाव तुम्हीच घेतलं फडणवीस काल, परमवीर सिंगचं नाव. आता परमवीर सिंग कोणाच्या याच्यावर होते पेरोलवर ते पण माहिती आहे. म्हणून वाटा भाजपवाले कसे घेतात
हे आता जनता ओळखायला लागलेली आहे. काँग्रेसजवळ या पदीचे कुठल्याही वाटा घेण्याचं, हिस्सा घेण्याचं काही कारण नाही. आम्ही विधानसभेत आमची भूमिका मांडलेली होती आणि ती स्पष्ट भूमिका मांडलेली होती. त्याच्यामुळे तुम्ही जे आज अंबानीच्या घराच्या समोर काही गाडी ठेवली गेली नव्हती. अंबानीच्या घरापासून 1 किलोमीटरवर अंबानीचा काही संबंध नाही. अंबानीने साधी रिपोर्ट पण त्याच्यामध्ये केलेली नव्हती. पण अंबानीला तुम्ही मध्यस्थी त्याच्यामध्ये ठेवून या पद्धतीनं जी व्यूहरचना तयार केली आणि देशात चाललेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन, देशात वाढणारी महागाई आणि कोरोनाच्या लसीकरणाचा जो तुम्ही इंटरनॅशनल लेवलवर भारत जगाला पुरते आहे आणि भारतातल्याच लोकांना लस पुरवत नाही, ह्या सगळ्या गोष्टी दाबण्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीचे प्रकरण उघडकीस आणतात आणि खोटे आरोप लावण्याचा जो प्रयत्न करतात आहे, तुम्हाला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. भाजपने आज 100 तक्रारी, 100 काही प्रकरणं जे आहेत ते राज्यपालांकडे दिली आहेत आणि 100 गुन्हे या सरकारचे झालेले आहेत असा भाजपचा दावा आहे आणि त्यांनी राष्ट्रपतींनी या राज्यासंदर्भातला अहवाल राज्यपालांनी राष्ट्रपतींना पाठवावा अशी मागणी केली. आम्ही वारंवार सांगितलेलं आहे, आम्ही विधानसभेतही सांगितलेलं आहे की राज्यपालाची भूमिकाच ही संशयास्पद आहे आणि आज राज्यपाल भवनच हे भाजप कार्यालय झालेलं आहे. हे काही लपलेलं नाही आहे. त्यांनी काय रिपोर्ट द्यावी, काय करावी, तो त्यांचा अधिकार आहे. पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला बदनाम करण्याचा ठेका भाजपने जो घेतलेला आहे, ते महाराष्ट्राची जनता यांना माफ करणार नाही. नानाच्या पद्धतीने खरंच असे 100 कोटीचं टार्गेट दिलं जाऊ शकतं का? शरद पवार साहेबांनी स्वतः सांगितले की ही चौकशी निष्पक्षपाती व्हावी. त्यांनी रुबरेचं पण नाव त्याच्यामध्ये एका IPS अधिकाऱ्याचं घेतलेलं होतं. त्यांनी मान्य नाही केलेली ती समितीला पुढं म्हणजे त्याचा प्रमुख व्हायला. आमचं मागणी आहे की याच्यामध्ये सुस्पष्टता यावी म्हणून एक सिटिंग जजचं किंवा माजी जजच्या आदेशाखाली एक कमिटी बसावी आणि त्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी व्हावं, ही मागणी काँग्रेसची पण नाना, जी मागणी भाजप करतंय की राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, याच्यावर काँग्रेसची भूमिका काय आहे? राजीनामा द्यावा का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या प्रकरणानंतर काँग्रेसची म्हणजे सरकारची एकंदरीत प्रतिमा मलिनीकरणाचा प्रतिमा होते. काँग्रेसचं देखील त्याचं नाव होतं की सरकार म्हणून त्याची पण प्रतिमा होते. हायकमांडचं तुमचं मत काय? फडणवीस सरकारमधलं मी मुद्दाम मागे घेतलं. चांगला प्रश्न विचारला आपण की फडणवीस स्वतःच न्यायाधीश झालेले होते. त्यांच्या ज्या मंत्र्यावर जे आरोप व्हायचे त्याला क्लीन चिट देण्याचं काम फडणवीसच करायचे. तर काय हे न्यायाधीश होते? त्यावेळेस का राजीनामे घेतले नाही? हे सगळे प्रश्न होते. आरोप हे राजकीय व्यवस्थेमध्ये होतात, पण त्याच्यातली वास्तविकता जिथपर्यंत पुढे येत नाही तिथपर्यंत निर्णय घेतले जातात. म्हणून काँग्रेसच्या वतीनं आम्ही सांगितलेलं आहे की याच्यामध्ये आरोप झालेले आहे. ज्या पद्धतीने एका IPS सिनियर अधिकाऱ्यांनी या पद्धतीचा आरोप केलेला आहे की तो चुकीचा आहे की मंत्री चुकीचा आहे, याची जिथपर्यंत चौकशी होत नाही. आम्ही सांगितलं की जसं पवार साहेबांनी सांगितलं की एका IPS सिनियर अधिकाऱ्याच्या हाताने चौकशी व्हावी, त्यांनी मान्य केलेली नाही. काँग्रेसची भूमिका आहे की बिलकुल याच्यात चौकशी व्हावी. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी, ही भूमिका आमची राहणार आहे. पण यांनी आरोप लावावे आणि स्वतः जेव्हा मुख्यमंत्री होते तर तेव्हा हे न्यायाधीश होते, म्हणजे त्यावेळेची बाजू आणि आताची बदलली काय? कालपर्यंत परमवीर सिंग यांच्यासाठी चुकीचा माणूस होता आणि जसा आरोप लावला तर परमवीर सिंग सारखा दुसरा अधिकारी चांगला नाही, अशा पद्धतीचा निर्णय देण्याचं काय फडणवीसलाच अधिकार मिळाले आहेत का? हे सगळे प्रश्न जनता बघते आहे आणि जनता या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य लक्ष कुठेतरी शिवसेना नाराज आहे. कारण अशाच प्रकरण काही दिवसापूर्वी घडलं होतं. संजय राठोडांवर कुठलीही तक्रार नव्हती. अशा वेळी संजय राठोडांचा राजीनामा घेतला गेला. पण अशा प्रकरणामध्ये जो एक IPS अधिकारी आरोप करतोय पण तिथे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा IPS अधिकाऱ्याचा वापर कसा केला जातो त्याचा मी ट्विट पण विनोद रायचा पण उल्लेख केलेला होता, सत्यपाल सिंगचा पण मी उल्लेख केलेला होता. IPS अधिकाऱ्याचा IAS अधिकाऱ्याचा कसा वापर केला जातो भाजपच्या काळामध्ये हे सगळं देश बघतो आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यावर खूप काही जाणार नाही. म्हणून आम्ही त्याच्यामध्ये निष्पक्षपाती चौकशी व्हावी. कारण की परमवीर सिंगने आरोप केलेला आहे. मग परमवीर सिंग दोषी आहे की अनिल देशमुख दोषी आहे हे तपासण्यासाठी कोणाला लावावं लागेल ना. काही फडणवीस सारखं उद्धव ठाकरे साहेब न्यायाधीश तर नाही आहे, त्यांनी असं कुठलंही म्हणाले नाही. पण फडणवीस जसं ते मुख्यमंत्री असताना न्यायाधीशाची भूमिका निभवायची. सीएम बोलत का नाही? इतके दिवस झाले हा इतका मोठा प्रकरण झालेला आहे, सरकारवर गंभीर आरोप लावले आहेत, तरी मुख्यमंत्री गप्प का आहेत? असं आहे की मनमोहन सिंग साहेब त्यावेळेस बोलत नव्हते तर ते न बोलणारा प्रधानमंत्री बोलला जात होता. आता बोलका प्रधानमंत्री भेटला ना देशाला. आता काय बर्बादी झाली देशाची तर देश बघतोय ना. जेव्हा फडणवीस स्वतः मुख्यमंत्री तेच बोलत होते, तेच प्रवक्ते होते, मुख्यमंत्री तेच होते. उद्धव ठाकरे साहेबांचा तो स्वभाव नाही आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केव्हा काय बोलावं
हे त्याचं आहे ना, त्यांचा अधिकार आहे. म्हणजे यांनी सांगावं, विरोधी पक्ष नेत्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी बोलावं, असं काही धोरण त्यांनी ठरवलं असेल केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारने, तर निश्चितपणे तो होईल. लोकशाहीमध्ये प्रत्येकाचं वेगळा वेगळा स्वभाव असतो. फडणवीस विरोधी पक्षाची भूमिका निभावायची, मुख्यमंत्र्याची निभावायची आणि न्यायाधीशाची भूमिका निभावायची, तर तो त्यांचा, आणि प्रवक्त्याचा भूमिका निभावायची, तो त्यांचा प्रश्न होता. काही अधिकारी भाजपसाठी काम करतात. सिंग खुर्चीवर असताना ते भाजपचं तिकीट घेऊन खासदार झालेत ना, म्हणजे काही अधिकाऱ्याचं काय, तर त्याला त्याच्यापेक्षा अजून कोणता मोठा पुरावा राहणार आता आहे. महाविकास आघाडीमध्ये काही मी काय म्हटलं की या पद्धतीनं केंद्रातल्या सरकारचा दबाव आणून IAS आणि IPS अधिकाऱ्याचा वापर करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि ते आम्ही बघतोय. परमवीर सिंग कालपर्यंत यांच्यासाठी वाईट होता, आज चांगला झाला. म्हणजे यांनी सर्टिफिकेट द्यायचा अधिकार यांना दिलेला आहे का, म्हणून वापर केला जातो की नाही केला जातो, तर अनेक गोष्टीवरून सिद्ध होतं की केंद्रातल्या सरकारच्या माध्यमातून IAS आणि IPS अधिकाऱ्यांवर दबाव आणून त्यांना प्रकरणात अडवून या पद्धतीचे कृती सुरू झालेली आहे. हे चित्र हे आपल्याच राज्यात नाही, देशातल्या अनेक राज्यामध्ये सुरू झालेलं आहे. काल जी काँग्रेसची बैठक झाली त्या बैठकीमध्ये काही नेत्यांचं म्हणणं होतं की तात्काळ राजीनामा घ्यायला हवा, तर काही नेत्यांचं म्हणणं होतं की चौकशी पूर्ण होईपर्यंत राजीनामा नको. म्हणजे काँग्रेसच्या दोन भूमिका कालच्या बैठकीत समोर आल्या. बघा, काल आमच्या CLP लिडरनी काल ते स्टेटमेंट केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की आमची चर्चा झालेली आहे, आमच्या नेतृत्वाला आम्ही ही सगळी माहिती देणार आणि त्याच्यावर केंद्रीय नेतृत्व जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य आहे. म्हणून आमच्याकडे कुठलीही विभाजन नाही. सुप्रीम कोर्टात परमवीर सिंग गेले होते. सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं की हायकोर्टात का तुम्ही गेला नाही, हायकोर्टात जायला पाहिजे या विषयावर. एक बघा, आता सरकारने परमवीर सिंगसाठी घेतलेला निर्णय त्याची बदलीच, मी सरकार राहिलं असतं तर मी त्यांना सस्पेंडच केलं असतं. त्याच्यामुळे त्यांनी आता हायकोर्टात जावं की सुप्रीम कोर्टात जाऊ त्यांचा इश्यू आहे. पण एखाद्या जबाबदार अधिकाऱ्यांनी या सगळ्या घटनेवर, कारण की आखरी ही बिमारी कुठून सुरू झाली, खासदार मोहन दक्करच्या प्रकरणापासून झालेली आहे. त्याच्यावर अजूनही चौकशी लागलेली नाही. गुन्हे दाखल केले तर आम्ही दबाव आणला काँग्रेसने त्याच्यामध्ये तेव्हा महाराष्ट्रामध्ये, आणि हे कमिशनर सांगत होते की ते गुन्हे दाखल होणार नाही. म्हणजे या पद्धतीनं वागणारे अधिकारी जे असतील समजा, आणि मुंबईसारख्या सेन्सिटिव्ह शहरातले पोलीस कमिशनर असताना सुद्धा या पद्धतीने वागत असेल तर मी मगाशी सांगितलं की मी राहिलो होतो त्याला सस्पेंडच केला, बदली नसती केली. एक मिनिट मराठी तुमचे जे रिपब्लिक चॅनलचे जे संपादक होते अर्णब गोस्वामी, त्यांना दिलासा मिळालेला आहे आणि कुठतरी ज्या पद्धतीनं प्रकरण जे TRP केसमध्ये कुठतरी वीक केलं जातं का असं तुम्हाला वाटतं? असं आहे की आता त्या चॅनलचं काय चर्चा करावी. आता सचिन वाझे टायगन हॉटेलमध्ये बॅग घेऊन जाताना वगैरे सगळे ते दाखवते, सगळे त्यांना माहीतच आहे ना. आणि तो CDR फडणवीसने जो डिक्लेअर केलेला होता तो CDR कुठं गेला आहे, काय केलंय, घटनेला कसा भाऊ बनवायचा तो त्यांच्याजवळ शिकण्यासारखं आहे. आणि ते BJPचं चॅनल आहे, ते काही चॅनल त्या अर्णब गोस्वामीचं नाही आहे. त्यांना पाहिजे त्या सगळ्या गोष्टी, त्यांना त्यांच्यासाठी सवलती आहेत, त्यांना पाहिजे ते निर्णय ते घेऊ शकतात. ते BJPचं चॅनल आहे, त्याच्याबद्दल आम्ही चर्चाही करत नाही. नानाभाऊ तुम्ही सांगताय की तुम्ही मंत्री असं तर परमवीर सिंग यांना निलंबित केलं असतं, मग आता गृहमंत्री करत नाहीत तर काय मत आहे मग? एक बघा, मी सांगितलं की मी सरकार राहिलं असं तर बिलकुल कारवाई, कारण की एखाद्या घटनेला गांभीर्याने एखादा अधिकारी त्या लक्ष घालत नसेल तर ती सरकार म्हणून प्रशासकीय कारवाई करण्याचे अधिकार सरकारला आहे. मी ती भूमिका सांगितलेली आहे. त्यामुळे वाजेचं प्रकरण असेल, इव्हान मोहन देरकरच्या प्रकरणात असेल तर ते दोषी त्याच्यामध्ये पोलीस कमिशनच येतो. आणि मी राहिलो असतो तर बिलकुल त्याला सस्पेंड केलं असतं, मी बदली केली नसती. नाना भाऊ आपने जो कहा कि मोहन डेलकर के मामले में क्या FIR दर्ज नहीं हो रही थी, क्या आपका एग्जैक्टली क्या पूरा मामला था? आपने देखा होगा कि विधानसभा में भी हमने इस इशू को जोर से लगाया था. हमने मोहन देरकर के मामले में हमने कहा था कि सुसाइड नोट है, सुसाइड नोट के मामले में तुरंत FIR दर्ज होना चाहिए था. वो आदिवासी थे और इसलिए एट्रोसिटी भी उसमें दाखिल होना चाहिए, यह हमने मांग की थी. लेकिन वो प्रकरण को आखिरी तक FIR भी दर्ज किया नहीं जा रहा था. पुलिस कमिश्नर उसमें बहाना बना रहा था, यह हमने देखा है. और ये सब चीज़ों को देखते हुए पुलिस कमिश्नर की भूमिका ही संशयास्पद थी. वो मुंबई जैसे सेंसिटिव शहर के वो पुलिस कमिश्नर थे
ऐसे शहर में इस तरह का अगर अधिकारी रहे तो मुंबई के लिए भी प्रॉब्लम हो सकता है, और ऐसे अधिकारी को कोई पोस्ट पर रहने का कोई अधिकार नहीं बनता। जिस तरीके से आज फडणवीस ने बिल्कुल जो कानून व्यवस्था संभाल नहीं सकता, जब एक आध घटना हुई उसके ऊपर तुरंत एक्शन नहीं ले सकते, तो ऐसे अधिकारी की क्या जरूरत थी? और इसे ऐसे अधिकारी के ऊपर कार्रवाई होना ही चाहिए, ये भूमिका हमने ली रहती। आज भी कांग्रेस की ये भूमिका है कि इस समय जब इंक्वायरी चल रही है और सरकार की इतनी किरकिरी एक अधिकारी के जरिए हो रही है, तो क्या उस अधिकारी को फिलहाल पोजीशन पे रखना चाहिए? अभी तो साइड पोस्ट पे है, तो इसका मतलब है कि कोई मेन पोस्ट पे तो है नहीं, इसलिए वो कोर्ट गए हैं। कोर्ट का डिसीजन आने के बाद में सोचेंगे। आज फडणवीस ने जिस तरीके से कहा, आज फडणवीस ने जिस तरीके से राज्यपाल से मुलाकात की और उसके बाद कहा कि कहीं न कहीं कांग्रेस जितना सत्ता में भागीदारी रखी है, क्या उतना हफ्ता उगाही में भी भागीदारी है क्या? ऐसा है, देवेंद्र फडणवीस जी अपना खुद का अनुभव बताते हैं और उनकी आदतें हमें सब पता है। और राज्यपाल का जी का भी हमने भूमिका विधानसभा में कही थी कि उनकी भूमिका संशयास्पद है। और अब राज्यपाल भवन ये बीजेपी का कार्यालय बन चुका है, ये महाराष्ट्र में कभी नहीं हुआ था। मूल सब्जेक्ट ऐसा है कि फडणवीस की सरकार में आरएसएस को कितना हिस्सा मिलता था, वो हिस्सा बंटवारे में फडणवीस बहुत एक्सपर्ट है। और हम आज मुख्यमंत्री से मांग करने वाले हैं कि आरएसएस के कितने लोगों को सब मंत्री के पास रखा गया था, उनको क्या क्या फैसिलिटीज दी गई थी, क्या क्या अधिकार उनको दिए गए थे, काय के लिए दिए गए थे, ये सब बात की मालूमात हम लेंगे। क्योंकि अब फडणवीस जी झूठे जब आरोप लगाते तो वास्तविकता उनके समय जो भ्रष्टाचार हुआ था उस भ्रष्टाचार का भी अब कुंडली खुलना चाहिए, ये मांग कांग्रेस अब राज्य के मुख्यमंत्री को करेंगे। सुप्रीम कोर्ट ने आज जिस तरीके से परमवीर की याचिका को खारिज किया और कहा कि उन्हें हाईकोर्ट में जाना चाहिए, वो सुप्रीम कोर्ट चले आए हैं, इसको कैसे देखें? सेटबैक है कहीं ना कहीं? ऐसा है कि राज्य सरकार को अधिकार है, सुप्रीम कोर्ट जो भी आज माननीय सुप्रीम कोर्ट ने निर्णय दिया है वो उनको हाईकोर्ट में भेजा है। तो मूल सब्जेक्ट ऐसा है कि परमवीर सिंह जो अब केंद्र सरकार के दबाव में है और वो गलतियां करते जाएंगे, और वही उनके लिए सबसे बड़ा प्रॉब्लम होने वाला है। क्योंकि एक प्रशासकीय व्यवस्था का अधिकारी, इतना सीनियर अधिकारी इस तरह अगर करेगा तो गलती तो होगी उससे। केंद्र सरकार के एजी मुकुल रोहतगी परमवीर का सुप्रीम कोर्ट में केस लड़ रहे हैं, इसको कैसे देखते हैं? तो हमने वही कहा ना, सत्यपाल सिंह जो हमारे यहाँ पुलिस कमिश्नर थे, सिटिंग थे, बीजेपी का टिकट लेके सांसद बन गए। विनोद राय जी का भी वही भूमिका हमने देखी है। और रही अब परमवीर सिंह है, ये सिंह जो है महाराष्ट्र में एक परमवीर सिंह थे, सत्यपाल सिंह थे, अब वो कौन से लाइन में जा रहे वो तो सब देख ही रहे। तो केंद्र सरकार किस तरह से आईएएस और आईपीएस अधिकारी को दबाव लाकर अपने लिए, अपने फायदे के लिए कैसे यूज कर रहे हैं, ये दर्शन सब लोग देख रहे हैं। करप्शन को लेकर के जिस तरीके से तमाम सारे मुद्दों पर क्या कांग्रेस की क्या भूमिका है, खासकर सरकार के ऊपर जिस तरीके से आरोप विपक्ष लगा रहा है, अधिकारी कह रहे हैं? देखो, शुरुआत से हमने देखा है कि विधानसभा में जो स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीस ने पढ़ के दिखाई थी, जिस तरह से मुकेश अंबानी के घर के सामने जो गाड़ी नहीं मिली थी वो 1 किलोमीटर के ऊपर मिली थी, तो भी उसको जिस तरह से जिस तरह से दिखाया गया था वो गलत था, आज भी गलत है। महाराष्ट्र के एटीएस ने ये सब घटना की चौकसी शुरू की, और कहाँ से जिलेटिंग आया, नागपुर से किसके पास से आया, वो हरेन को किसने मारा, गाड़ी किसने रखा, ये सब बात का अब आखिरी स्टेज पे जब आया तब केंद्रीय तपास यंत्रणा ने ये प्रकरण अपने तरफ लिया। क्यों नहीं केंद्रीय तपास यंत्रणा आज इस बात को न्यूज के माध्यम से लोगों को क्यों नहीं बता रही? क्योंकि रिपोर्ट करना उनका दायित्व बनता है, उनका दायित्व बनता है। क्योंकि इतनी बड़ी घटना हुई है, मुकेश अंबानी जैसे देश का सबसे अमीर आदमी को उड़ाने की बात हुई, तो इतनी बड़ी घटना को क्यों छुपा रही है? क्या उसके पीछे का मकसद है? हम तो चाहते हैं कि ये सामने आए, मामला एक्चुअली लोगों के सामने आए, क्योंकि लोगों को आज महंगाई से अलग जूझ रहे, कोरोना से अलग जूझ रहे, और इस तरह से वातावरण बना के बीजेपी महाराष्ट्र को बदनाम जो कर रही है बार बार, ये सब मामले को अब केंद्रीय तपास यंत्रणा ने बताना चाहिए ना। पुलिस तो उनका ही है, उनका ही तो तोता है, क्यों नहीं बताता है लोगों को?
कि वास्तविकता क्या है? 6.3 GB का डेटा लेकर कल फडणवीस केंद्रीय गृह मंत्रालय पहुंचे और उन्होंने केंद्रीय गृह सचिव से मुलाकात की, सीबीआई जांच की मांग की। कहा बहुत सारे पॉलिटिशियंस अब ऐसा है कि देवेंद्र फडणवीस को अपने विधानसभा में, ये तो बाहर बोलते हैं, वो तो विधानसभा में सीडीआर की बात कर रहे थे, क्यों नहीं दिया सीडीआर? उनके पास मालूमात थी, क्यों नहीं दिया उन्हें मालूमात? अब उनके पास जो भी डाटा होगा वो तो झूठ बोलने में एक्सपर्ट है, और उसके झूठ बोलने का तो विधानसभा में जब झूठ बोल सकते हैं तो बाहर क्यों नहीं बोल सकते? क्या सरकार को अस्थिर करने की कोशिश है? यस, बीजेपी की जो लालसा है राज्य की सत्ता को हथियाने के लिए, वो हर तरह की कोशिश कर रहे हैं और हर कोशिश में वो फेल होते जा रहे हैं। महाराष्ट्र की जनता इस कभी बात को एक्सेप्ट नहीं करेंगी, और जिस तरह से महाराष्ट्र को बदनाम करने का षड्यंत्र वो जो बना रहे हैं, महाराष्ट्र की जनता बीजेपी को माफ नहीं करेगी। थैंक यू। सर